मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ठाकरे सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कशेडी घाटातील बोगद्यामुळे जीवघेण्या अपघातांना आळा बसेल, पालकमंत्री रवींद्र वायकर। बर्डीनाका परिसरातील दुकाने टपऱ्या हटवली। आर्थिक आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालय। आणि ICS महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचं प्रमाणपत्र। आता पाहूया सविस्तर वृत्त। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे या चित्रपटाला खेडमध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। येथील आनंद चित्रमंदिर येथे युवासेना कोर कमिटी सदस्य योगेशदादा कदम यांच्या वतीने हा सिनेमा दाखवण्यात आला। खेड येथील शिवसैनिकांनी या सिनेमाला तुडुंब गर्दी करत पडद्यावर पुन्हा एका बाळासाहेबांना अनुभवलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जीवनगाथा सांगणारा हा चित्रपट पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले, असा अनुभव प्रेक्षकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यामुळे घाटात होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आळा बसण्याबरोबरच प्रवासाचा वेळही वाचणार आहे। शिवाय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने कोकणातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल, असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं। महामार्ग चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटात होणाऱ्या बोगद्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। बोलताना ते म्हणाले, मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा अतिशय धोकादायक मानला जातो। या घाटातील अवघड वळणांमुळे चालकाचं जरा जरी लक्ष विचलित झालं तरी गाठ मृत्यूशी घडते। गेल्या काही वर्षात या घाटात घडलेल्या अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला तर काहींना कायमचं अपंगत्व आलं। कशेडी घाटात अपघात झाला नाही असा एकही आठवडा गेलेला नाही, मात्र आता या घाटातील अपघातांना आपसुकच आळा बसणार आहे। कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव दरम्यानचा रस्ता आणि बोगदा यासाठी 743.31 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून मेसर्स रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड मुंबई या ठेकेदार कंपनीने कामाचा ठेका घेतलाय। कामाला सुरुवात झाल्यापासून 30 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। बोगद्याचं काम करताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची ठेकेदार कंपनीने खबरदारी घ्यावी, एकाही ग्रामस्थाची तक्रार येता कामा नये, असे वायकर यांनी ठेकेदार कंपनीला बजावले। या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, उपजिल्हा प्रमुख शंकर कामणे, तालुका प्रमुख राजा बेलोसे, कशेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते।
झाले कुठून काम करणार आहोत, कसे काम करणार आहोत, मुख्य आणि इथं कामाला आपण सुरुवात करत असताना त्याचं भूमिपूजन करायला पाहिजे. कारण याचा गेली 4 वर्ष कंटिन्यूस फॉलोअप संबंधित केंद्रीय मंत्री, संबंधित खात्याचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य शासनाचे मंत्री हे माहिती पडेल. म्हणजे जे येतात ते कोकणीत जास्त लोक येतात, आपण राहणारे लोक ते येतात किंवा गोव्याला जाणारी लोक कदाचित गाडीने जात असतील, परंतु मराठवाडा किंवा विदर्भ अशा बाकीच्या ठिकाणून जी लोक येतात मुंबई गोवा चौपदरीकरणामध्ये अडथळा ठरणारी भरणे नाका येथील दुकानं आणि पानटपऱ्या हटवण्याचं काम आजपासून सुरू झालं. गेली कित्येक वर्ष या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपली टपरी किंवा दुकान सोडणं अगदी असह्य झालं होतं. मात्र 2 दिवसांपूर्वी बजावण्यात आलेल्या शासकीय आदेशामुळे त्यांना काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला. ज्या टपरी किंवा दुकानांनी गेली अनेक वर्षे आपल्याला साथ दिली त्या टपरीवर किंवा दुकानांवर शासकीय बुलडोजर फिरू नये म्हणून या व्यावसायिकांनी स्वतःच आपली टपरी किंवा दुकानाचा ताबा सोडला. येथील काही जणांना पर्यायी जागा उपलब्ध झाली आहे, मात्र काहींना पर्यायी जागेची उपलब्धता झाली नसल्याने आता पुढे काय असा प्रश्न त्यांना पडलाय. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 10% आर्थिक मागास आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या प्रकरणी केंद्र सरकारला न्यायालयाने नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 1 महिन्याने होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी 10% आर्थिक आरक्षण पारित केलं होतं. या आरक्षणाविरोधात एका बिगर सरकारी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे आरक्षण संविधानाच्या मूलतत्वांशी विसंगत असून तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ यावर सुनावणी करत असून या आरक्षणावर बंदी आणण्यास तूर्त या खंडपीठानं नकार दिलाय. सहजीवन शिक्षण संस्था संचलित ICS महाविद्यालय ग्रामीण भागातून कोकणातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाच्या विशेष समितीनं ही निवड केली असून तसं पत्रही प्राप्त झालंय. सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयात 6 शाखा कार्यान्वित असून तब्बल 1500 विद्यार्थी शिक्षण घेत असून शैक्षणिक प्रगतीसह प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकपणा आहे. संस्थाध्यक्ष हिराचंद बुटाला आणि संचालकांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांसह महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाची दखल घेत विद्यापीठानं सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड केली आहे. 5 दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या विशेष समितीनं महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी करत अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यानुसार ICS महाविद्यालय ग्रामीण भागातून सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरलंय. यापूर्वी ICS महाविद्यालयास नॅटचे B नामांकन प्राप्त झालं होतं. सहजीवन शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ICS महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाल्याने सुवर्ण योग साधला गेला. त्याच महाविद्यालयाचं मुख्य लिपिक दत्ताराम शिंदे यांनी गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून निवड केली आहे. 26 जानेवारी रोजी विद्यापीठातर्फे 5000 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ICS महाविद्यालयाच्या निर्मितीपासून ते कार्यरत आहेत. रविवार दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी युनिफाईड काउन्सिल मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय. नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये प्रशालेतील सहभागी विद्यार्थ्यांमधील 7 विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिकतेचा वापर करत प्रशालेमध्ये प्रथम आणि द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला. यामध्ये हादी मुकादम, सावरी जोशी, अथर्व दळवी, अनुपमा नायर, चिन्मयी माळी या विद्यार्थ्यांनी प्रशालेमध्ये वर्गनिहाय प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्वरांगी मोरे, अथर्व विटमल या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासाची उत्तम तयारी करून
या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले। वरील सर्व विद्यार्थ्यांना मीरा पवार, दीपाली दरेकर, तेजश्री क्षीरसागर, आशुतोष मराठे, तेजश्री कानडे, तनुजा चव्हाण, मयुरी कारेकर, धनश्री नायर, प्रियांका पंडित यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या शिवाजीनगर येथील स्वामींच्या मठात पालखीचं स्वागत यांनी वाजत गाजत पालखी शिवाजी चौक येथे नदीवर पूजा केली। त्यानंतर शहरात पालखीची सवारी शिवाजी चौक येथे पालखी दर्शनासाठी निघाले। भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी आणि ज्युनियर सिनियरच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला। यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण आणि देशभक्तीपर गीतं सादर केली। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं। कोई न अपना सिवा तुम्हारे, तुम्ही हो नैया, तुम्ही की नैया, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही जो गिर सके ना वो फूल हमारे, तुम्हारे चरणों के सखा। Of the patriotic song and a brotherly found in every heart. The great leaders, freedom fighters like Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru. Okay, class. Bhatu Bharatam, Shakti Samritam, Yukti Samritam, Shakti Yukti Samritam, Bhavatu Bharatam, Shastradharakam. Loudly. Parents, my dear friend, is very Republic Day. 26 January is a wonderful day. I am talking about Subhash Chandra Bose. Subhash Chandra Bose was
Subhash Chandra Bose was 23rd January 1897 in Cuttack, Odisha. आणि मुलांचं पण ध्यान घ्या. And like that only. Age slow. Okay, दादा, complete. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शनिवार दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10:30 वाजता तालुका क्रीडा संकुल एसटी डेपो येथे कोकणी मुस्लिम संघातर्फे आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 3 गटात घेण्यात येणार असून 3री ते 4थीच्या पहिल्या गटासाठी रंगभरण, 5वी ते 7वीच्या दुसऱ्या गटासाठी झेंडावंदन, शेकोटी दृश्य, खेळणारी मुलं, 8वी ते 10वीच्या 3ऱ्या गटासाठी स्वच्छ भारत अभियान, भारतीय सण आणि माझे स्वप्न हे विषय देण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला सायकल, द्वितीय बॅडमिंटन रॅकेट आणि तृतीय विजेत्याला चित्रकला साहित्य देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन अध्यक्ष जावेद कौचाली, सचिव डॉक्टर आतिफ मोहिमदुले आणि खजिनदार असीम फकी यांनी केलंय. खेड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी फारुखभाई बणियार आणि काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी आरिफभाई मुल्लाजी यांची नियुक्ती झाल्याबद्दल खेड येथील साठे पोत्रिक मुल्ला जमातीतर्फे चेअरमन अब्दुल कादरी पोत्रिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. या प्रसंगी सचिव अब्दुल अजीज मणियार, शमशुद्दीन जुईकर, वहीद कडवेकर, सरफराज पांगारकर, महमूद पांगारकर, जलाल कादेरी, अनस पोत्रिक, दादूबाई कादेरी, सत्ता पांगारकर, फारुख पोत्रिक, इम्रान जुईकर, दिलाल जुईकर, शमशुद्दीन खान यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहम्मद मुल्लाजी यांची जिल्हा काँग्रेस कार्यकारी कमिटीवर झाल्याबद्दल साठेपोत्री मोल्ल्याचे वकील साठेपोत्री मोल्ल्याचे चेअरमन माझा सत्कार केल्याबद्दल मी आपला आभार मानतो. आपली साथ आम्हाला पाहिजे आणि आपली दुवासुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. थँक्यू. कमिटीतर्फे आरिफबाईचा सत्कार करण्यात येत आहे. सत्कार स्वीकार मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधारा दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून बंधाऱ्याच्या निकृष्ट बांधकामाला ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत मिऱ्यावासियांनी उद्या समुद्राच्या लाटांनी आमचे संसार समुद्रात वाहून जाऊन आमचे बळी जायची सरकार वाट पाहते का असा सवाल मिऱ्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. प्रजासत्ताक दिनी मिऱ्यावासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. पत्रकार परिषदेत सरपंच आरती पाटील, मच्छीमार नेते अप्पा वादरकर, विकास सावंत, तनया शिवलकर, प्रिया जाधव, बाबा नार्वेकर, दिगंबर कीर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणातील 5 जिल्ह्यातील तयार होणाऱ्या हापूस आंब्याला GI नामांकन मिळालंय. मात्र हापूस टॅग वापरायचा असल्यास संबंधित आंबा उत्पादक, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांना विहित शुल्क भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी न करता हापूस नावाचा वापर करणारे कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील अशी माहिती GI नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांनी दिली. ज्या शेतकऱ्यांना हापूस या नावानं आंबा विकायचा असेल त्यांनी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारासह 2600 रुपये एवढे शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क भरून नोंदणी झाली एक निर्देशांक म्हणून हापूस किंवा अल्फान्सो नाव वापरता येईल. नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरण्याची सुविधा उपलब्ध राहील. फळांसोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर कोणत्याही मोबाईलमध्ये फळांच्या उत्पादक किंवा प्रक्रियेविषयीची माहिती ग्राहकाला उपलब्ध होईल. रत्नागिरी जिल्ह्यात 70,153 नवीन मतदारांची नोंदणी झाली. ही नोंदणी कोकणात विक्रम आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाला तरुण वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नवीन मतदारांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून तिपटीने प्रतिसाद मिळाला असून या निकषात जिल्हा अव्वल ठरलाय. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण नवमतदार नोंदणी मोहिमेवर विशेष भर दिला होता. मतदार नोंदणी संदर्भात 10 व्यासपीठांवर जनजागृती करण्यात आल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून आले. 93,194 मतदारांनी पुनर्निरीक्षण नोंदणी कार्यक्रमात सहभाग घेतला. यामध्ये तब्बल 70,153 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांच्या घरातील दिव्याशी नाते असलेला घरगुती वापराचा निळा केरोसिनचा पुरवठा शहरातून कायमचा बंद झालाय. शहरामध्ये एकूण 2,847 लाभार्थ्यांना दर महिन्याला 9,999 लिटर रॉकेल दिलं जातं. प्रत्यक्षात सक्षम अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहून रॉकेल पुरवठ्याची गरज असल्याचं हमीपत्र मागवलं गेलं. जेव्हा एकूण 2,847 लाभार्थ्यांपैकी केवळ 175 जणांनी हमीपत्राद्वारे रॉकेलची मागणी नोंदवली. या 175 लाभार्थ्यांची चौकशी करून ते कुटुंबातील इतर नातेवाईकांचे गॅस सिलेंडर वापरत असतील तर त्यांचा रॉकेल पुरवठा बंद केला जाईल. उर्वरित लाभार्थींना गॅस जोडणीची खातरजमा करून त्यांचा केरोसिन पुरवठा बंद केला जाईल. आधी शिवसेनेच्या एखाद्या ग्रामपंचायत सदस्यासमोर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून दाखवावी, तेथे शिवसेनेला पराभूत करून दाखवावं आणि मग खासदारकी आणि आमदारकीची मिजाज दाखवावी, असं थेट आव्हान म्हाडाध्यक्ष आणि शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी निलेश राणे यांना दिलं. ते मिरकरवाडा येथील सभेत बोलत होते. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा येथे म्हाडाध्यक्ष आमदार उदय सामंत यांची गुरुवारी संध्याकाळी सभा झाली. यावेळी सामंत यांनी निलेश राणे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला राणेंचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं. श्रमदान वर्गणी आणि नारकर ट्रस्ट सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीतील खापरेवाडीतील नळपाणी योजनेचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. या योजनेच्या उद्घाटनामुळे वाडीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या कित्येक वर्षांची खापरेवाडीची पाण्याची होत असलेली वणवण थांबली आहे. या योजनेचे उद्घाटन सुनील नारकर ट्रस्टच्या अध्यक्ष शांता नारकर यांच्या हस्ते करण्यात आलं. रत्नागिरीतील खापरेवाडी ही तशी 22 घरांची वस्ती. या वाडीवर रस्ता, वीज आधीच पोहोचले, पण पाणी नसल्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. या अगोदर वाडीतील लोकांना डोंगराखाली अर्धा किलोमीटरवर असलेल्या ओढ्यातील पाणी वापरावं लागत होतं. 15 जानेवारी 2019 रोजी स्वर्गवासी झालेले गुंडे कापवाडी येथील दत्ताजीराव आमरे यांचं उत्तरायण शनिवार दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असून या निमित्ताने सकाळी 8:30 ते 10:30 दरम्यान पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सहकारी पंडित राजाराम आंबर्डेकर यांचं संगीत भजन तर 10:30 ते 12:30 दरम्यान हरिभजन पंडित बाबा महाराज सातारकर यांचं सुश्राव्य कीर्तन होणार असल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडून कळवण्यात आलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाकरे सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कशेडी घाटातील बोगद्यामुळे जीवघेण्या अपघातांना आळा बसेल, पालकमंत्री रवींद्र वायकर. परडेनाका परिसरातील दुकानं टपऱ्या हटवली. आर्थिक आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालय. आणि ICS महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचं प्रमाणपत्र. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.